नमस्कार। आज फाल्गुन कृष्ण दशमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। शिळपाटा इथे इमारत कोसळून 45 ठार तर 59 जखमी। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी। महापालिका आयुक्तांवर कारवाई करण्याची विविध राजकीय पक्षांची मागणी आणि मुंब्रा दुर्घटनेची जबाबदारी महापालिकेनं वन खात्यावर ढकलली। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। मुंब्र्याजवळील शिळफाटा इथे असलेली एक 7 मजली इमारत कोसळून 45 जण ठार तर 59 जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये 9 मुलं आणि 5 महिलांचा समावेश आहे। शिळफाट्याजवळ असणारी लकी कंपाऊंड परिसरातील ही इमारत काल संध्याकाळी 6च्या सुमारास कोसळली। या इमारतीत 5व्या मजल्यापर्यंत रहिवासी राहत होते तर 6व्या आणि 7व्या मजल्याचं काम सुरू होतं। मुंब्र्यामधील भूमाफिया सलीम शेख आणि जमील कुरेशी हे दोघं ही इमारत बांधत होते। ही इमारत अनधिकृत असून इमारत बांधण्यासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलं। नाला बुजवून अवघ्या 2 महिन्यात ही इमारत बांधण्यात आली होती। या इमारतीत 28 कुटुंब तसंच काही कामगार राहत होते। तसंच एक कोचिंग क्लासही या इमारतीत सुरू होता। त्यामुळे ही इमारत कोसळली तेव्हा अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते। 2 दिवसापूर्वी इमारतीच्या गच्चीवर पाण्याची टाकी उभारण्याचं काम सुरू होतं। त्याचवेळी छताचं प्लास्टरही गळून पडत होतं। याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्याचा परिणाम बऱ्याच लोकांना भोगावा लागला। या दुर्घटनेत 45 जण ठार झाले असून 59 जण जखमी झालेत। जखमींवर जिल्हा रुग्णालय तसंच कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती अडकल्याचा संशय असून अग्निशमन दलाच्या मदतीनं अजूनही ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर पाटील यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। मुंब्रा इथे इमारत कोसळल्यामुळे जवळपास 45 जणांना आपला जीव गमवावा लागला असतानाच दुसरीकडे एक लहान बालिका मात्र आश्चर्यकारकरित्या बचावली। मुंब्रा इथे एका 7 मजली इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही इमारत कोसळून अनेकांना आपल्या जीवाला मुकावं लागलं। मात्र दुसरीकडे देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय या चिमुरडीबाबत आला। ही चिमुरडी या दुर्घटनेतून बचावली असून सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे एवढी मोठी दुर्घटना होऊ नये तिच्या पायाला आणि कपाळावर खरचटण्यापलीकडे फारशी दुखापत झालेली नाही। मात्र एकीकडे ती सुदैवी ठरली असतानाच दुसरीकडे अद्याप तरी तिच्या पालकांचा पत्ता लागलेला नाही। मुंब्र्यातील सामाजिक कार्यकर्ते तकी चौल आणि इतरांनी या मुलीचा सांभाळ केलाय। तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण अद्याप तरी तिचं पालकत्व घ्यायला कुणीच पुढे आलेलं नाही। मुंब्र्यामधील दुर्घटनेस कारणीभूत असलेल्या दोघांपैकी एक जण या इमारतीच्या ढिगाऱ्याखालीच अडकला असण्याची शक्यता व्यक्त होते। काल संध्याकाळी लकी कंपाऊंड मधील 7 मजली इमारत कोसळल्यानं हाहाकार उडाला। ही इमारत जमील कुरेशी आणि सलीम शेख हे दोघं जण बांधत होते। दुर्घटना झाल्यापासून पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत। मात्र ही घटना घडली तेव्हा जमील कुरेशी हा 5व्या मजल्यावर उपस्थित होता असं या परिसरातील रहिवाशांचं म्हणणं आहे। या इमारतीत 5व्या मजल्यापर्यंत 1500 रुपये भाडं देऊन अनेक कुटुंब राहत होती। या इमारतीचा पाया अवघा 6 फूट खोल होता। त्यावर 7 मजली इमारत उभारण्यात आली होती आणि वरती आणखी काही मजले चढवण्याचं काम सुरू होतं। काल संध्याकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली। त्यावेळी या इमारतीच्या मालकांपैकी जमील कुरेशी हा 5व्या मजल्यावर कामकाजावर देखरेख करत होता। त्याचवेळी ही इमारत पडली आणि जमील कुरेशी या ढिगाऱ्याखाली अडकला असल्याचं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे। एका आईनं आपल्याच 2 मुलांना पाण्यात बुडवून मारल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे मुंब्र्यात मात्र एका आईमुळेच मुलाचा जीव वाचू शकलाय। मुंब्रा येथील लकी कंपाऊंडमध्ये 7 मजली इमारत कोसळली। त्यावेळी इमारत पडत असल्याचं लक्षात आल्यावर मारिया शेखनं आपल्या मुलाला कुशीत घेतल्यानं त्याचा जीव वाचू शकला। मारिया शेख या इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर राहत होती।
तिचा 2 वर्षाचा मुलगा अब्दुल शेख आणि सासरे मुस्ताफ शेख हे घरात होते। इमारत कोसळत असल्याचं लक्षात येताच मारियानं अब्दुलला आपल्या कुशीत घेतलं। जेव्हा बचाव कार्य सुरू झालं तेव्हा बचाव कार्यातील पथकानं मारिया आणि अब्दुलला बाहेर काढलं। यामध्ये मारिया जखमी झाली असली तरी अब्दुलला मात्र काही झालं नाहीये। पण या दुर्घटनेत मारियाचे सासरे मुस्ताफ शेख मात्र मृत्यू पावले। मुंब्र्यामध्ये 7 मजली इमारत बांधण्याचं काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत पश्चिम बंगालमधील 7 मजुरांचा मृत्यू झालाय। मुंब्र्यामध्ये लकी कंपाऊंड परिसरात या इमारतीवर 8वा आणि 9वा मजला बांधण्याचं काम सुरू होतं। यासाठी पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील बाबला आणि आजूबाजूच्या गावातून अनेक मजूर आणण्यात आले होते। यातील 7 मजुरांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। नमस्कार मंडळीमध्ये या रविवारी भेटू आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर संजीव कांबळे यांना। जागतिक आरोग्य दिनानिमित्त विचारा हवा तो प्रश्न थेट डॉक्टर संजीव कांबळे यांना। रविवार 7 एप्रिल रात्री 9 ते 9:30 दरम्यान सहभागी व्हायला विसरू नका। संपर्क साधा 2545 22 22 2538 22 22। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयरोग असलेल्या 4 महिन्यांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले। काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। हा दुर्मिळ हृदयरोग जगभरातील 3 लाख मुलांपैकी एका मुलाला होतो। हृदयरोगाशिवाय या बाळाच्या यकृतालाही गंभीर इजा झाली होती। त्यामुळे डॉक्टरांपुढे एक मोठं आव्हान होतं। डॉक्टर विजय अग्रवाल आणि स्वाती गारेकर यांच्या चमूनं ही यशस्वी शस्त्रक्रिया केली। डोंबिवलीतील एका रुग्णालयात या बाळाला दाखल करण्यात आलं होतं। या बाळाच्या डाव्या बाजूची कोरोनरी आर्टरी चुकीच्या जागी असल्यामुळे रक्तपुरवठा योग्य तऱ्हेने होत नव्हता। त्यामुळे छोटे हार्ट अटॅक देखील येत होते। या बाळावर त्वरित शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला मुलुंडच्या फोर्टिसमध्ये हलवण्यात आलं। फोर्टिसमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत या बाळाच्या यकृताला इजा झाल्याचं लक्षात आलं। रक्तामध्ये आम्लाचं संचयन होत असल्यानं त्याला भूल तसंच ओपन हार्ट सर्जरी करता औषध देता येत नव्हतं। त्यामुळे अतिरिक्त जोखीम घेऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली। बाळावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमध्ये चुकीच्या जागी असलेल्या आर्टरीला योग्य जागी बसवण्यात आलं। साधारणपणे शस्त्रक्रियेमधील या पायरीनंतर काही मिनिटातच रुग्णाचे बायपास करून हृदय बंद केलं जातं। पण या बाळाच्या बाबतीत ही प्रक्रिया करण्याकरता जवळपास 2 तास लागले। शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या हृदयाच्या क्षमतेमध्ये 40% वाढ झाली। आता हे बाळ अगदी सामान्य असून भविष्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतीला सामोरं जावं लागणार नाही असं यावेळी सांगण्यात आलं। डोंबिवलीतील अजय परदेशी यांना पहिला मुलगा असून दुसरा गर्भारपणातच गेला होता, तर तिसऱ्या तन्मयचा पुनर्जन्म या शस्त्रक्रियेमुळे झालाय। मुंब्रा येथील लकी कंपाऊंडमध्ये कोसळलेल्या 7 मजली इमारतीची जबाबदारी महापालिकेनं वन खात्यावर ढकलली असून या दुर्घटनेस वन खातच जबाबदार असल्याचा दावा केलाय। मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत सिटी सर्वे नंबर 72-1 अंतर्गत वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर ही इमारत उभारली जात होती। अंदाजे 60 बाय 60 क्षेत्रफळाच्या भूखंडावर ही इमारत उभारली जात होती। अवघ्या 6 महिन्यात ही इमारत उभारण्यात आल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। याबाबत बांधकाम वन खात्याच्या जमिनीवर असल्यामुळे मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयानं 18 ऑक्टोबरला वन जमिनीवर होत असलेल्या बांधकामाचा शोध घेऊन या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचं पत्र वन अधिकाऱ्यांना पाठवलं होतं। यावर काहीच कार्यवाही न झाल्यानं पुन्हा 3 नोव्हेंबरला स्मरणपत्र पाठवण्यात आलं होतं। 18 ऑक्टोबरला महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनाही या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचं पत्र देण्यात आलं होतं। महापालिकेनं मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार इमारत बांधकाम धारक अदनान शेख यांना 6व्या मजल्याचं अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवण्याची नोटीस दिली होती। या इमारतीच्या परिसरातच इतर 2 इमारतींचं बांधकाम सुरू होतं। त्यामुळे या इमारतीला हादरे बसत असल्याची तक्रार करण्यात आली होती आणि या हादऱ्यांमुळेच ही इमारत कोसळल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटल्याचा दावा महापालिकेनं केलाय। एक प्रकारे या दुर्घटनेस महापालिका जबाबदार नसून वन खातच जबाबदार असल्याचा दावा महापालिकेनं केलाय।
मुंब्रा येथील दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे। शिवसेनेनं महापालिका आयुक्त आर्य राजीव यांना दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत पालिका आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही महापालिका आयुक्त आर्य राजीव यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। भारतीय जनता पक्षानंही बांधकाम व्यावसायिकांप्रमाणेच सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे। महापालिकेचे संबंधित अधिकारी, पाणी खात्याचे अधिकारी, प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, परिमंडळाचे उपायुक्त, विद्युत मंडळाचे अधिकारी तसंच बिल्डिंगच्या विकासकामागे कुणाचं पाठबळ आहे याची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे। नमस्कार मंडळीमध्ये या रविवारी भेटू आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर संजीव कांबळे यांना। जागतिक आरोग्य दिनानिमित्त विचारा हवा तो प्रश्न थेट डॉक्टर संजीव कांबळे यांना। रविवार 7 एप्रिल रात्री 9 ते 9:30 दरम्यान सहभागी व्हायला विसरू नका। संपर्क साधा 2545 22 22 2538 22 22। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। आता निवास वार्ता। ठाण्यात खरेदी विक्री तसंच भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारं सदर। वर्तकनगर येथील दोस्ती विहार इथे 14व्या माळ्यावर असणारा 1 BHK फ्लॅट भाडेतत्वावर देणे आहे। 1 लाख रुपये डिपॉझिट आणि 15,000 रुपये भाडे अपेक्षित। अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएटशी 97 697 99 971 अथवा 2536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता।